नमस्कार. परिसर फाउंडेशनच्या परिसंवाद या ऑनलाईन उपक्रमामध्ये मी सुदेश शिंगळे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज परिसंवादचा विषय आहे जातींचा उदय आणि विकास. आणि आज आपले वक्ते आहेत ॲडव्होकेट शंकर निकम. शंकर निकम हे हायकोर्टामध्ये वकील आहेत आणि एक प्रसिद्ध लेखक आहेत. ते एक धर्मचिकित्सक आहेत. अनेक धर्मग्रंथांचा त्यांचा प्रचंड असा गाढा अभ्यास आहे. वेदांच्या वेदीवरून आणि ऋग्वेदाचे सामाजिक अंतरंग ही त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. सुसंवाद या चळवळीचे ते संस्थापक आहेत आणि त्याद्वारे अनेक विषयांवर व्याख्यानं ते देत असतात. आजचा जो परिसंवाद आहे तो आपण 2 भागामध्ये घेत आहोत. पहिल्या भागामध्ये जातींचा उदय आणि विकास आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये जातीयांताचे प्रयत्न आणि उपाय आपण पाहणार आहोत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या आजच्या मांडणीला सुरुवात करावी. आजचा विषय जो आहे तो विषय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण जातीव्यवस्था कायद्यानुसार खरं तर जातीव्यवस्था नष्ट झालेली आहे. म्हणजे आपला भारतीय घटनेचं कलम 14, 15, 16, 17 वगैरे, जर 17 महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी, जर बघितलं तुम्ही तर जातीयता पूर्णपणे कायद्याने नष्ट केलेली आहे. आणि जी व्यक्ती ते हे करायचा प्रयत्न करेल, तसं वागायचा प्रयत्न करेल, त्यांना शिक्षा पण होऊ शकते. हा झाला कायद्याचा भाग. राजकारणामध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्हाला या गोष्टी दिसणार नाहीत, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये आणि बऱ्याच वेळेला धार्मिक मंदिरामध्ये याच्यामध्ये आपल्याला जाणवतं की कुठेतरी हा कमी जातीचा आहे, तो मोठ्या जातीचा आहे, हा गोत्राचा आहे, तो ह्या गोत्राचा आहे, हा या घराण्यातला आहे. आणि हे सगळं म्हणून आपल्याला बेसिकली समजून घ्यायचं आहे. तर आता पहिल्यांदा आपण काय समजून घ्यायचं की आपण हे सगळं कशासाठी करतोय. सुसंवाद ही मुवमेंट आपण जी चालवतो किंवा चळवळी चालवतोय, तर त्या सुसंवादमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे. तर बेसिकली भारताचा जर विचार केला तर तुम्ही जर पूर्वीचा भारत बघितला, 100 वर्षापूर्वीचा असेल का त्याच्या अगोदरचा, तर तो भारत हा एक स्वयंभू विशाल असं आपण म्हणतो ना, स्वयंपूर्ण असं राष्ट्र होतं किंवा देश होता. म्हणजे खैबर खिंड पास केल्याशिवाय, म्हणजे उत्तरेला हिमालय आणि बाकी तिन्ही बाजूला जर समुद्राचं जर वेस्टर्न बघितलं तर आपल्या देशाला तसं एक वेगळेपण, म्हणजे अख्खा आताचा युरोप जो आहे, त्या युरोपची जेवढी लोकसंख्या असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या आपल्या एका देशाची आहे. म्हणजे अख्खा पूर्ण युरोप जेवढा आहे तेवढं, युरोप खंड जेवढा आहे तेवढा फक्त आपला देश आहे. आशिया खंड तर फार मोठा आला. आणि ह्या विशाल महाकाय देशामध्ये, स्वयंभू देशामध्ये अन्नधान्य, म्हणजे आता काही मी विज्ञानांचं किंवा तत्वज्ञानी किंवा ज्याला आपण विद्वान म्हणतो, ते विद्वानांचं मी जी लेक्चर्स ऐकत होतो, तर आपल्या देशामध्ये एवढी जमीन आहे की त्यातली फक्त 20% जमीन आज आपण पिकांसाठी, पिकाऊ म्हणून वापरतो. 80% जमीन आपली तशी शिल्लक आहे. जर ती 80% जमीन आपण वापरायचा प्रयत्न केला तर आपण संपूर्ण जगाला, म्हणजे जगात कुठंही उत्पन्न नाही झालं तरी आपला देश सगळ्या जगाला पोसू शकतो, एवढी जमीन आपल्याकडे आहे. आपण दुष्काळ पडला म्हणतो, पण पाऊस एवढा पडतो आपल्याकडं दरवर्षी, त्यातलं फक्त 80% पाऊस वाहून जातो समुद्रामध्ये, 20%च आपण पकडतो. म्हणजे ह्या जर प्रॉपर गोष्टी आपण घेतल्या आणि त्या गोष्टींच्या माध्यमातून आपण जर आपल्या देशाकडे बघितलं आणि देशाला डेव्हलप करायचा प्रयत्न केला, तर अतिशय सुंदर पद्धतीनं आपण एक, ज्याला विश्वगुरू म्हणतो आपण, किंवा जगाला मार्गदर्शन करणारा सांस्कृतिक गुरु आपण म्हणूया, की सांस्कृतिक, बरेच तत्वज्ञानी म्हणतात की भारत हा उद्याचा सांस्कृतिक, जगाचं सांस्कृतिक स्वप्न आहे. तर हा भारत देश तरुणांचा देश आहे, की काही वर्षानंतर सगळ्या जगात जास्तीत जास्त भारतामध्येच तरुण असणार आहेत. या देशामध्ये मी म्हटलं तसं की 2 गोष्टी अतिशय वाईट होत्या, की एक आपण म्हटलं स्त्री पुरुषांमध्ये एक असमानता होती, जगभरात सगळीकडेच असेल, पण आपल्या देशात असणं हे आपल्यासाठी चुकीचं आहे असं आपण समजायचं. आणि दुसरा प्रश्न आहे जाती व्यवस्थेचा. हा त्या जातीचा आहे, हा कमी जातीचा आहे, तो उच्च जातीचा आहे. पूर्वीच्या काळी लोकांच्यात गैरसमज असतील की अमुक व्यक्ती उच्च गुणाची आहे आणि त्याच्यामुळं त्या व्यक्तीच्या मुलांना पण ते गुण जातील. पण सायन्सने काय सांगितलं की असं उच्च गुण आणि कनिष्ठ गुण हे जेनेटिकली ट्रान्सफर होत नाही.
आणि आपण म्हणतो जसं विश्वाच्या निर्मितीपासून पृथ्वीच्या निर्मितीपर्यंत आणि पृथ्वीच्या निर्मितीपासून प्राणी जगत निर्माण होणं आणि प्राण्यापासून मानव निर्माण होणं आणि मानव निर्माण होण्यापासून आपण आत्ताचे जे प्राणी मानव प्राणी आहोत, आपण जे आता एकमेकाशी बोलतोय तिथपर्यंत येण्यासाठी जेनेटिक सायन्स काय सांगतं तर तो भाग आपण समजून घेऊया. आणि मग आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की चारित्र्य, विद्वत्ता, ज्याला आपण म्हणतो करुणा, प्रेम, ह्या जशा चांगल्या गोष्टी आहेत तशी क्रूरता असेल, विकृतता असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आई वडिलांच्याकडून व्यक्तीकडे जात नाही, ते इंडिव्हिज्युअल आहेत. म्हणजे एखाद्या घराण्यातला एखादा माणूस पराक्रमी झाला म्हणून त्याची सगळीच पुढच्या पिढ्या पराक्रमी होतील असं होत नाही. एखाद्या घरात विद्वान माणूस निर्माण झाला तर त्या घरातले इतर लोक विद्वान असतील किंवा त्याची संतती विद्वान असेल असं होत नाही. म्हणजे ते प्रत्येक आत्म्याचं किंवा प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीचं इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर आहे, हे सायन्स सांगतं. आणि आतापर्यंत हे सायन्स आपल्या लक्षात न आल्यामुळं आपण आडनावावरून, जातीवरून तो हुशार असेल की नाही, तो त्याचा स्वभाव कसा असेल. म्हणजे ब्रिटिशांनी तर 150 वर्षापूर्वी 150-200 वर्षापूर्वी गुन्हेगार जाती पण निर्माण करून ठेवल्या होत्या. म्हणजे आपल्यातल्या काही 100-150 जाती अशा लढाऊ जाती होत्या की ज्या त्यांच्यासाठी गुन्हेगार वाटतील, त्यांना त्रासदायक वाटतील आणि आपणही त्यांना तसंच वागवायला सुरुवात केली. तर हे जे सगळं आहे हे जर आपण बाजूला केलं आणि त्याच्यानंतर जर आपण आपला देश डेव्हलप करायचं ठेवलं तर तो अतिशय प्रगतीनं आणि स्वीट होईल. आणि म्हणून आपल्या मनातलं जे अध्यात्माच्या किंवा धार्मिक क्षेत्रातलं जे काही जातीव्यवस्थेचं एक तांडव मनामध्ये असतं ते आपल्याला दूर करायचं आहे. पहिल्यांदा शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जर बघायचं म्हटलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की जिनॉम थिअरी आपल्याला माहिती आहे की ह्या जिनॉम सिस्टीम प्रमाणे एका माणसाने, म्हणजे 1-2 वर्षापूर्वी लोकसत्तामध्ये लेख आला होता आणि त्याच्यात एका व्यक्तीनं त्याच्या ओळखीच्या माणसाची जिनॉम सिस्टीम बद्दल सांगितलं होतं. तर त्यांनी जिनॉमची कुंडली काढली, म्हणजे आपली थुंकीचा किंवा एखादा थेंब रक्ताचा किंवा कुठलाही असेल शरीराचा भाग, त्याचं त्यांनी अनालिसिस केलं जिनॉम सिस्टीम पद्धतीनं. तर त्याच्यात काय सापडलं, महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे, 56% नैऋत्य आशियातील ट्रेसेस मिळाले, 26% आग्नेय आशियातील, 12% भूमध्य आशियातील आणि 6% उत्तर युरोपातील. आणि त्याचबरोबर आता नष्ट झालेल्या देनिसोवान आणि निअंदरथल या प्रजातीचा काही अंश. आणि भारतातल्या आजच्या कुठल्याही व्यक्तीचं जर आपल्याला ते अनालिसिस करायचं म्हटलं तर असंच येणार आहे. म्हणजे याच्या पलीकडं फारसा काही फरक पडणार नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की ब्लड ग्रुप एक 4-5 ब्लड ग्रुप ठरले तर त्याच्या पलीकडं हे कुठल्या धर्मातल्या माणसाचं ब्लड ग्रुप आहे आणि ते कुठलाही सांगता येत नाही. तसंच वंश असेल किंवा जात असेल, धर्म असेल, हे जिनॉम सिस्टीमनुसार आपल्याला कधीच समजणार नाही. ह्या फक्त आपल्या मानसिक गोष्टी आहेत. आणि म्हणून जिनॉम सिस्टीमचा अभ्यास करताना आपल्याला सांगितले की जवळजवळ आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या व्यक्ती म्हणून माणसामध्ये थोडाफार फरक पडण्यासाठी 1 लाख वर्षाचं अंतर जावं लागतं. म्हणजे आता समजा आपला एक माणूस म्हणून आताचा जो फिगर आहे, चेहरा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन एक वेगळेपण येण्यासाठी 1 लाख वर्ष म्हणजे 50,000 पिढ्या, कमीत कमी 5,000 पिढ्या आपल्यात जाव्या लागतील आणि त्याच्यात मग आपल्यात थोडाफार फरक होईल. मग आपण बघितलं की एक 20 वर्षाची एक पिढी पकडली तर 100 वर्ष, म्हणजे 1 लाख वर्ष 1 लाख वर्ष आणि 5,000 पिढ्या व्हायला किती वेळ लागणार आहे. तर हे अशा पद्धतीनं जिनॉम सिस्टीमनुसार जर आपण बघितलं ते ATGS आपण म्हणतो ना, न्यूक्लिओटाइड्स, जी रसायनं असतात ते रसायनाची जी सिस्टीम असते त्या सिस्टीमनुसार सगळ्यात माणसाला आता जवळचा प्राणी आहे तो चिंपांझी. त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फक्त 9 अक्षरांचा फरक आहे. उंदीर आहे त्याच्यामध्ये 139 अक्षरांचा फरक आहे. म्हणजे माणूस आणि उंदरामध्ये 139 अक्षरं. म्हणजे आपल्या लक्षात येईल की माणसावरती प्रयोग करायच्या अगोदर औषधांचा उंदरावरती प्रयोग का केला जातो हे लक्षात येईल तुमच्या. त्याच्यानंतर बेडकामध्ये आणि आपल्यामध्ये 140 अक्षरांचा फरक आहे. म्हणजे सस्तन प्राणी जे सगळे आहेत त्यांचा आणि आपला पूर्वज, माणसाचा पूर्वज जर एकच असायला आपण मागं जात गेलो तर 180 कोटी वर्ष आपल्याला जावं लागेल.
आणि त्याच्यानंतर मासा हा आपला पूर्वज होण्यासाठी 185 कोटी वर्ष मागे जावं लागेल. सर्व सस्तन आणि उभयचर प्राण्यांच्या पूर्वजापर्यंत जायचं म्हटलं तर 340 कोटी वर्ष आपल्याला मागं जावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या जिनॉम सिस्टीमनुसार आपण जर एक जिनॉम सिस्टीमचा एक वृक्ष काढला तर आपण ज्या डाळीवरच्या पानावरती आहोत, शेजारच्या पानावरती चिपांजी आहे, त्याच्या शेजारच्या पानावरती उंदीर आहे, त्याच्या शेजारच्या पानावरती बेडूक आहे. म्हणजे सगळेजण एकाच सिस्टीममधून आपण इव्हॉल्व्ह होत पुढे पुढे गेलेलो आहोत. धर्म ही संकल्पना पुढे आलेली आहे ज्यावेळेला आपण एकत्र राहायला सुरुवात केली. आणि एका युनिव्हर्सिटीनं म्हणजे अमेरिकेतली जी पेनसिल्वानिया युनिव्हर्सिटी आहे त्यातल्या सारा टिशकॉप म्हणून एका सायंटिस्टनी 2000 पासून एक 1,500-2,000 लोकांचा आफ्रिकेतल्या टांझानिया वगैरे एरियातल्या लोकांच्या जनुकांचा अभ्यास केला आणि SLC24A5 ह्या जनुकामुळं 8 प्रकारचे याचे जनुक सांगितलेले आहेत की ह्या 8 प्रकारच्या जनुकामुळं तुमच्या याचे जर पिगमेंटेशन जर कमी असेल तर तुमची स्किन ही जास्त गोरी दिसते आणि ते जर जास्त प्रमाण असेल तर तुमची काळी होते. म्हणजे आपली जी आपण हे म्हणतो स्किन म्हणतो ती काळी होते. आता अशा पद्धतीनं गोरा आणि काळा हा जो प्रकार आहे फक्त हा पिगमेंटेशनचा प्रकार आहे. मग आपण भारतीय लोक गवाळवर्णी आपण म्हणतो किंवा चायनीज जापनीज लोकांना जे आपण तांबड्या वर्णाचे म्हणतो असं. तर ह्या सगळ्या कलरला फक्त हे जे आताचा जो हे सांगितला जीन सांगितलं तो कारणीभूत आहे. आणि आपल्या दुसरं एक संशोधन आपल्या देशामध्ये 2009 साली झालं होतं. हैदराबादमधली सेंटर फॉर सेल्युलर मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणून एक सेंटर आहे. तर डेव्हिड राईश म्हणून एका हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या जनुकीय शास्त्रज्ञानं संशोधन केलं होतं. आपल्या भारतातल्या 25 जाती जमातीतल्या लोकांच्या गुणसूत्रांचा अभ्यास केला त्याने आणि त्याच्यावरून त्याच्या लक्षात असं आलं की 4200 वर्षापूर्वी 4200 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व 2200 वगैरे आपण पकडूया तेव्हापासून त्यांनी सांगितलं की या व्यक्तींच्या जनुकामध्ये त्याला भारतीयांच्या याच्यामध्ये मध्य आशिया मध्य पूर्वेतील जमाती कॉकेशियन्स युरोपियन्स यांचे ट्रेसेस त्याच्या लक्षात आले. म्हणजे उत्तर भारतातल्या आणि दक्षिण भारतातल्या लोकांच्या मध्ये थोडाफार फरक जाणवला असेल पण अशा पद्धतीनं हे जिनॉम सिस्टीम जी आहे ती सांगते की आपल्या याच्यामध्ये फरक नाही. जातीपाती ह्या मानवनिर्मित आहेत. वंश धर्म ह्या मानवनिर्मित आहे. आणि मग मागच्या वेळेला आपण पहिल्या दिवशी मी जे बोललो होतो की नोबेल प्राइज विनर जो हर्मन मुलर म्हणून जो एक सायंटिस्ट होता तर त्या शास्त्रज्ञांनी 80-85 साली एक विचार व्यक्त केला होता की जर शुद्ध बीजापोटी म्हणजे नोबेल प्राइज विनर सायंटिस्ट लोकांचं तेवढ्याच क्वालिटीच्या तेवढ्याच हुशार स्त्रियांशी लग्न केलं आणि त्यांना जर मुलं झाली तर ती अशी सुपर मुलं तयार होतील. म्हणजे मुलं मुली आपण म्हणूया कारण मी त्या दिवशीच चुकून सुपर बॉईज म्हटलं होतं. मला लगेच आलं की तुम्ही फक्त मुलांचंच कसं म्हणता मुली का म्हणत नाही. तर मुली आणि मुलं हे मला एकत्र अभिप्रायात असणार हे लक्षातच ठेवायचं. तर रॉबर्ट ग्रॅहम म्हणून जो एक कॅलिफोर्नियामधला एक मोठा उद्योगपती होता त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले आणि त्या शहरामध्ये नोबेल प्राइज विनर सायंटिस्टचे हे केले म्हणजे एक वसाहत त्यांनी निर्माण केली. नोबेल प्राइज विनर सायंटिस्ट आणि त्याच लेवलच्या स्त्रिया आणि त्यांच्यापासून होणारी मुलं ती सुपर मुलं होत आहेत का ते बघायचं होतं. आज ती मुलं इंग्लंड जर्मनी कॅनडा इटली इजिप्त इकडं सगळीकडं स्प्रेड झालेली आहेत. 80चा तो आहे म्हणजे आता ती मुलं जवळजवळ 80-82 तुम्ही विचार करा म्हणजे किती वर्षाची असतील आता ती 40च्या आसपास ती मुलं असतील. पण आज त्या मुलांचं कुठेही म्हणजे 35-40 वर्षाची मुलं असतील आजपर्यंत कुठेही त्यांचा ट्रेस नाही आहे. म्हणजे हे झालं तो भाग. आता लोकांचा जो मध्ये 1912 म्हणजे आता 2012 साली जे वारलेले सायंटिस्ट आहेत आर्थर जेन्सन म्हणून तर त्यांनी जी थेअरी सांगितली होती की एखाद्या व्यक्तीचं मुलांमध्ये 75% अनुवंशिक गुण ट्रान्सफर होतात. पण अनुवंशिक गुण कुठले ट्रान्सफर होतात तर त्याचं दिसणं कसं असेल त्याचं शरीराची ठेवण कशी असेल हे त्यांना अपेक्षित होतं. आपण त्याचा अर्थ घेतला की अनुवंशिकमध्ये इंटेलिजन्स ट्रान्सफर होतं हुशारी ट्रान्सफर होते चांगले गुण ट्रान्सफर होतात वाईट गुण ट्रान्सफर होतात. तर हे होत नाही हे नंतरच्या संशोधनामध्ये सगळ्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. मगाशी सांगितलं तसं तो इंडिव्हिज्युअल गुण आहे त्या व्यक्तीचा.
आणि संपूर्णपणे त्या व्यक्ती म्हणजे अगदी जुळ्या जरी व्यक्ती असल्या तर त्या बाह्य वातावरणाला जशा रिॲक्ट होतील तशा रिॲक्शन मधूनच त्यांचा डेव्हलपमेंट होणार आहे, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. म्हणजे हे शास्त्र पूर्णपणे आपल्याला काय सांगतं की दोन व्यक्तीमधलं लग्न ते फक्त तुमच्या याच्यातलं सांगू शकतं. म्हणजे तुमच्या शरीराची ठेवण तुमच्या मुलांची कशी असेल ती तुमच्या गुणसूत्रांचं ट्रान्सफर सांगू शकेल. आणि पश्चिम बंगालमधली जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जेनॉमिक्स आहे, ह्या संस्थेनं अभ्यास केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये कडक विवाहाची जी बंधनं निर्माण झाली ही 1300-1400 वर्षापूर्वी निर्माण झालेली आहेत. म्हणजे इसवी सन 8व्या-9व्या शतकात किंवा त्याच्या अगोदरच्या शतकात वगैरे असं त्या बंगालच्या इन्स्टिट्यूटचं म्हणणं आहे. म्हणजे 1300-1400 वर्षामध्ये आपले किती पिढ्या होऊ शकतात? फार तर 60-70 पिढ्या. मग 60-70 पिढ्यामध्ये आपण शुद्ध अशुद्धतेच्या कल्पना मांडून चांगल्या व्यक्ती सुपर बॉईज तयार करायचा प्रयत्न आपल्या देशात समजा झाला असेल, पण त्याच्या अगोदर आपल्या लाखो पिढ्या निर्माण झालेल्या आहेत ना. अगदी शून्यापासून आपली जी निर्मिती होत गेली त्या लाखो पिढ्या पुढं ह्या 50-60 पिढ्या म्हणजे काहीच नाहीये. आणि त्याच्यामुळं आपल्यात जसं पहिल्यांदा म्हणतो ना की ही जाती व्यवस्था कशी निर्माण झाली हा आपण जो विषय घेतोय, तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात असं येतं की पहिल्यांदा आपल्या समाजामध्ये 4 जाती निर्माण झाल्या आणि त्या चार जाती म्हणजे त्या कर्मानुसार होत्या. म्हणजे जसं आपण मगाशी मागच्या वेळेला मी बोललो होतो की कलेक्टरचा मुलगा जर अभ्यास केला, त्यांनी परीक्षा दिली तर तो कलेक्टर होऊ शकतो, अदरवाईज तो कलेक्टर होऊ शकत नाही. डॉक्टरचा मुलगा, वकिलाचा मुलगा, त्याच्यामुळं हे इंटरचेंजेबल होतं. हे ज्या वेळेला इंटरचेंजेबल बंद झालं, वॉल्स तयार झाल्या आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार छान त्याच्यावरती 1945ला जो ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये त्यांनी 16 जातींची लिस्ट दिली होती की पहिल्या 4 म्हणजे आई वडील ब्राह्मण असले तर त्यांचा मुलगा ब्राह्मण, आई वडील क्षत्रिय असले तर त्यांचा मुलगा क्षत्रिय, आई वडील वैश्य असले तर त्यांचा मुलगा वैश्य आणि आई वडील शूद्र असले तर त्यांचा मुलगा शूद्र. म्हणजे ही पहिल्यांदा बॉर्डर लाईन तयार झाली. आता त्याच्यानंतर मिक्स विवाह ज्या वेळेला झाले, म्हणजे अनुलोम विवाह म्हणजे काय म्हणतो आपण की एखाद्या विवाहामध्ये उच्चवर्णीय नवरा आहे आणि कनिष्ठ वर्णीय पत्नी आहे आणि त्यांना जे अपत्य निर्माण झालं त्यांना जाती वेगळ्या निर्माण द्यायला सुरुवात झाली. म्हणजे आता तुम्हाला गंमत सांगतो की ब्राह्मण हा उच्चवर्ण समजला गेला आणि क्षत्रिय थोडंसं एक पायरी त्याच्या खाली. मग त्यांना मुलगा जो झाला त्याला जात कुठली दिली? मूर्धा वशिष्ठ. मग ब्राह्मण वैश्य अंबष्ट म्हणजे ब्राह्मण नवरा वैश्य पत्नी, अंबष्ट जो मुलगा झाला त्याला जात दिली गेली अंबष्ट. मग ब्राह्मण आणि शूद्र निषाद, क्षत्रिय वैश्य महिष्य, क्षत्रिय शूद्र उर्ग, वैश्य शूद्र करण. ही झाली अनुलोम म्हणजे जिथं पती हा उच्च कुळातला दाखवलाय. आता कनिष्ठ कुळातला पती आणि उच्च कुळातली स्त्री, समजा शूद्र हा पती आहे आणि ब्राह्मण ही पत्नी आहे, तर त्यांना जो मुलगा झाला त्याला चांडाळ जात तयार केली. मग शूद्र क्षत्रिय क्षत्तर आपण म्हणूया, म्हणजे शूद्र नवरा क्षत्रिय पत्नी क्षत्तर जातीचा मुलगा, शूद्र नवरा वैश्य पत्नी अयोगव, वैश्य नवरा ब्राह्मण पत्नी सूत, वैश्य म्हणजे कर्णाला ज्यांनी अडॉप्ट केलं किंवा ज्याला सांभाळ केला त्यांना आपण सूत म्हणतो, तर त्यांचं कदाचित ब्राह्मण आई असेल आणि वैश्य पिता असतील म्हणून ते सूत घराणं त्यांचं निर्माण झालं. वैश्य पती आणि क्षत्रिय पत्नी वेदेहक आणि क्षत्रिय पती ब्राह्मण पत्नी मागध. आता ह्या झाल्या 16 जाती. आता ह्या 16 जातीमध्ये मी पुढं काय केलं, जसं मनुस्मृती ग्रंथ आहे किंवा इतर अशा वेगवेगळ्या स्मृती ग्रंथ आहेत, अशा भरपूर स्मृती ग्रंथांचा आणि याचा अभ्यास केला आणि मग त्याच्यामध्ये अशी जातींच्या बद्दलची जी कॉम्बिनेशन्स आहेत तर ती माहिती काढली तर जवळजवळ 160 जातींची नोंद सापडली. 160-161 जातींची नोंद सापडली. पण त्याच्यामध्ये कसं झालं की 160 जरी जाती आपल्याला मिळाल्या तरी त्याचं मूळ कुठं आहे? तुम्हाला मगाशी सांगितलं तसंच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तरी निर्माण कसे झाले? तर अगोदर तरी इंटरचेंजेबल होतं, नंतर ते इंटरचेंजेबल झालं नाही. म्हणजे मूळ पुन्हा सगळे एकच येऊ शकतात.
मग मी काय केलं, आता पुढे तुम्हाला मी 3 नावं वाचली की लक्षात घ्यायचं की पहिलं नाव हे पतीचं आहे, दुसरं पत्नीचं, आणि तिसरं जो मुलगा झाला त्याला जात. वैदेहक अंबष्ट कुशिलावा, अंबष्ट वैदेहक कुशिलावा म्हणजे दोन्ही असं केले. निषाद अयोगो कैवर्त, अयोगो क्षत्रिय श्वनक, निषाद वैदेही कारावारा, मगध शूद्र कुकुंडा, ब्राह्मण वैदेहक चुंचू, ब्राह्मण अयोगो दिग्वाना, रजक वैश्य नर्तक, ब्राह्मण शूद्र नापित, वैश्य ब्राह्मण ब्लेंच, निषाद वैदेहक अहितुड्डिका, व्याध गारुडी धोलिका, शूद्र मागध सिंधोलक, मैत्रेय जंगी पंदुला, कुंभकारा कुकुट कुरुविंदा, मालाकारा कायस्थ शालक्य, अशी जवळजवळ 40 नावं मी एकत्र केलेत की जी मला लगेच तिथं लगेच पहिल्या दुसऱ्या पिढीमध्ये कुठेतरी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा रेफरन्स येतोय. म्हणजे शेवटी मूळ कुठे येतं आपलं सगळं, तर पुन्हा एकत्रच येत आहे. म्हणजे ह्या ज्या वेगवेगळ्या जाती, आणि दुर्दैवानं कसं झालंय, हे जे ग्रंथ आहेत ह्याच्यामध्ये जे काही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन्स होतं तर आपण इसवी सन 1000 पर्यंत पकडूया. म्हणजे या ग्रंथांमध्ये 160 जातींची नोंद इसवी सन 1000 पर्यंतच्या ग्रंथ निर्मितीमध्ये आपल्याला दिसते. मग इसवी सन 1000 पासून आज 2000 पर्यंत मधल्या 1000 वर्षामध्ये असं काय झालं की जवळजवळ 6743 किंवा काय त्याच्यापेक्षा जास्त जाती आपल्या देशात आहेत. त्याला कारणच त्याच्या ग्रंथामध्ये उल्लेख सुद्धा नाही. म्हणजे याच्यातल्या काही जाती अशा की ज्या तुम्ही कधी ऐकल्या पण नाहीयेत. कारण त्याचं दुसरं कारण असं आहे की ह्या ग्रंथांमधल्या जाती त्या ग्रंथकारांनी लिहिताना ते कुठल्या एरियातल्या कुठल्या याच्यात, आणि नंतर आपल्या आताच्या काळामध्ये आपल्याला वेगळ्याच जाती दिसतात. त्याची कारणं विठ्ठलरामजी शिंदेनी अतिशय चांगल्या याच्यात केले. तो आपण भाग समजून घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण काय समजून घेऊया की आपल्या याच्यामध्ये जो गोत्र प्रकार असतो किंवा शब्दांचा हे कसा होतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की शब्दांचा अर्थ कसा बदलतो. आता मी जर तुम्हाला म्हटलं की माझ्या अपरोक्ष तुम्ही या व्यक्तीशी बोला, तर माझ्या अपरोक्ष म्हणजे त्याचा अर्थ काय माहितीये का, की माझ्या समोर तुम्ही या व्यक्तीशी बोला. आपण अपरोक्षचा अर्थ उलटा घेतो. म्हणजे मी जिथे जिथे ह्या लोकांशी चर्चा केली 99% वेळेला लोकांनी मला सांगितलं की अपरोक्ष म्हणजे तुमच्या पाठीमागं. तसं तुम्हाला आता गंमत सांगतो की आपले इतिहासाचार्य राजवाडे जे आहेत त्यांनी अतिशय मेहनत करून वेगवेगळे धर्मग्रंथ, रामायण महाभारत याच्यातले रेफरन्सेस हे करून भारतीय विवाह संस्थेचा इतिहास म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी विवाह संस्था कशी कशी डेव्हलप होत गेली याच्याबद्दल सांगितलंय. तर त्या ग्रंथामध्ये त्यांनी ओरिजिनल जे संस्कृत अर्थ होते शब्दांचे ते सांगितले. ते कुठले आहेत आता बघा, की योनिज म्हणजे काय, की ज्या मुलाचा घरामध्ये जन्म होतो त्याला योनिज म्हणायचं. आणि अयोनिज म्हणजे काय, जे मूल घराच्या बाहेर जन्मलेलं आहे. म्हणजे आज मी मगाशी टीव्हीवरती बातमी बघत होतो की मिलिटरीतल्या किंवा हेल्प करणारी लोक, म्हणजे ज्याला बोट पाण्यातून, जिथं आता महापूर आहे किंवा पूर आलेल्या नदीला, त्या नदीमध्ये पूर आलेला असताना एका स्त्रीला ते कॅरी करत होते याच्यातून, छोटी बोट ज्याला आपण म्हणतो डुंगल किंवा काय म्हणतो आपण, त्या बोटीमध्येच त्या मुलाचा जन्म झालाय. तर त्या मुलाचा जन्म अयोनिज आहे, आजच्याच मुलाचा तो जन्म आहे. किंवा रेल्वेमध्ये बऱ्याच वेळेला आपण बघतो रेल्वेमध्येच मुलांचा जन्म होतो, ती अयोनिज मुलं म्हणायचं. दुर्दैवानं आपल्यामध्ये असा गैरसमज झालेला, अयोनिज म्हणजे स्त्री योनीतून ज्या व्यक्तीचा जन्म झालेला नाही ती. मग आपण द्रोण, मग ते द्रोणापासून जन्मला, मग कोणी वेगवेगळ्या संतांच्या किंवा वेगवेगळ्या ऋषींच्या बद्दल असं आहे. ऋषशृंग ऋषी म्हणजे हरणापासून जन्मलेले, कुणी गुबडापासून जन्मलेलं, कुणी हत्तीपासून जन्मलेलं, कुणी सशापासून जन्मलेलं, कुणी कोल्ह्यापासून, कुत्रीपासून, अशी एक वेगवेगळी नावं त्याला दिली गेली. बेसिकली हे अयोनिज म्हणजे फक्त घराच्या बाहेर, म्हणजे एक नॉर्मल लाईफ जे असतं त्या नॉर्मल लाईफ नसलेल्या घराण्यामध्ये त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे, एवढंच आपण समजून घ्यायचं. आता गोत्र आपण म्हणतो की आपण म्हणतो हे गोत्र पवित्र, ते गोत्र पवित्र, ह्या गोत्राचं थोडंसं हायर हे असं. तर पूर्वी कसं होतं आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये, सगळं जसं जसं मानव एकत्र संघटित राहायला लागला, तर त्यावेळेला लग्न होत नव्हती, पण नैसर्गिक ज्याला आपण प्रवृत्ती म्हणतो मुलं होणं, स्त्री पुरुष एकत्र येणं, मुलं होणं. आणि मग ज्यावेळेला एखाद्या गट प्रमुख असेल
आणि त्या गटातल्या मुलांचे वडील कोण माहिती नसायचं त्यावेळेला, आई माहिती असायची. म्हणून त्या मुलांना बऱ्याच वेळेला म्हणजे कुंतीची 5 मुले आहेत, तर कौंतेय म्हणतो आपण त्यांना. राधेय, कौंतेय, वैनतेय, आदित्येय, म्हणजे आदिला झालेली जी 12 मुलं आहेत ती आदित्य, आपण 12 आदित्य म्हणतो, आदित्येय आपण म्हणतो. म्हणजे असं त्या स्त्रीच्या नावावरून मातृसत्ताक पद्धतीप्रमाणे त्या मुलांना आईच्या नावाने ओळखलं जायचं. आणि समजा 100-200 मुलं त्या ह्याच्यातली असली तर ते कुठल्या ग्रुपमधली आहेत, म्हणजे कुठल्या कळपातली आहेत. ते कळपाला जर एखादं नाव असेल, एखाद्या प्रमुख माणसाचं नाव असेल, तर त्या नावाने म्हणजे आपल्याकडे जी आता वशिष्ठ, विश्वामित्र, मानव्य, अमुक तमुक अशी जी गोत्र आपण सांगितली जाते, त्या गोत्रांचं मूळ हे पूर्वीच्या युथा पद्धती, म्हणजे ज्याला आपण मूळ अवस्था जी होती, कळपामध्ये ज्या वेळेला समाज राहत होता, कळपानी त्यावेळेला युथावस्थेला जे हे होतं ते गोत्र आहे. म्हणजे ते आता तर तुम्हाला माहितीच आहे की काही ठिकाणी मंदिरांमध्ये किंवा मठांमध्ये अमुक गोत्राचीच व्यक्ती याला पाहिजे, काय म्हणतो आपण त्याला, हे करण्यासाठी, त्या जागी स्थानापन्न होण्यासाठी. म्हणजे असे भरपूर समज, गैरसमज आपल्या समाजात ते शब्दांचे अर्थ व्यवस्थित न समजल्यामुळे. आता आपण काय बघितलं की वेगवेगळ्या जाती ज्या निर्माण झाल्या, त्या जाती ज्या निर्माण झाल्या त्या जातींमध्ये अनुलोम विलोम आणि म्हणजे लग्नाशी संबंधित जातीतून जाती कशा निर्माण झाल्या. तसंच विठ्ठल रामजी शिंदेनी 1930 ते 6च्या दरम्यान भारतभर प्रवास केला होता. ब्रह्मदेश आणि श्रीलंका इथे जाऊन आले ते, आणि त्यांनी अतिशय भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न म्हणून एक छान ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये मग त्यांनी जात निर्मितीची वेगवेगळी कारणं काय दिली, तर तुम्ही वेगवेगळी कामं जशी केली त्या कामानुसार पुन्हा त्या कामातच तुम्ही अडकलं गेला आणि ती तुमची जात झाली. उदाहरणच द्यायचं झालं तर कातड्याची कामे करणारे मग कोण आलं, ते मोची, चांबार, ढोर, खालपा, बावी, डवगर. रंगाचं काम करणारे रंगारी आपण म्हणतो, ते धोबी, रंगरज आले. जंगल किंवा वन निवासी, जंगलामध्ये राहणारे, मग ते फासेपारदे असतील, बेडर असतील, भिल्ल असतील, भिल्लो, बागरी, किरात, बटवण. परत कामं वेगवेगळी, मग भंगी, हलालखोर, मेतर, डोम यांची कामं वेगवेगळी आहेत बघा. त्याच्यानंतर चुना करणारे म्हणून सुनगार, चुन्नर, सुनरी. शेतातली गुलाम म्हणून पान, होल्या, भूमीज, भोई, दाशिया, ढाडक. आता ही नावं अशी आहेत की महाराष्ट्रात बऱ्याच वेळेला ही नावं नाही आहेत, पण ही भारतभर त्यांनी प्रवास केल्यानंतर ही शोधलेली आहे. ताडीवाले, मग सियाल, दारू गाळणारे, काल्लार, शानार, मासे धरणारे, कोळी, जालिया, कैवर, स्मशानात काम करणारे, डोम, चांडाळ, महार, तो झाया. वेळूची किंवा बांबूचं काम, वेळूचं आपण म्हणतो, बांबूचं कळकाचं काम करणारे, बुरुड, बासकोर, बासोर. आता बुरुड आपल्याकडं नाव फेमस आहे, बासकोर हे उत्तर प्रदेश किंवा त्या भागामध्ये असू शकेल. विणकाम, शिवणकाम करणारे, कोष्टी, विणकर, ताती, जिनगर. उंदीर धरणारे, मुसाहार. चाकावर धार लावणारे व कातडी काम करणारे, चक्कलियन, शिकलगार. महाराष्ट्रात माझ्या वर्गामध्ये शिकलगार म्हणून एक मुलगा होता. तर शकली. आता हीन जातीचे पौरोहित्य करणारे, म्हणजे पौरोहित्यावरून पुढे जाती पडत होत्या. म्हणजे माझ्या मित्राने काल मला फोन करून सांगितलं की ब्राह्मणांमध्ये माध्यंदीन ब्राह्मण म्हणून एक जात आहे की दुपारपर्यंत, सकाळपासून दुपारपर्यंत ते ब्राह्मण, दुपारनंतर ब्राह्मणत्व लोप व्हायचं. म्हणजे अशा ज्या शेकडो जाती निर्माण होत गेल्या त्याच्यामध्ये त्याला फारसं काय हे नाही, कुठंतरी एक निमित्त, छोटंसं कारण त्याच्यामध्ये असतं. मग ब्राह्मण, कपाली, दावली, मग, मेघ, बुरुडा, पवंडा, दास, नाथ, जोगी असं ते पौरोहित्य करणाऱ्यांची नाव आहे, ज्याने हिन लोकांचं म्हणजे कमी लेखलेल्या लोकांचं हे केलं. विशिष्ट प्रांतातील, म्हणजे काही लोक प्रांत वेगळा म्हणून त्यांच्या जाती वेगळ्या. मग ते धनगर, तांबट, तेली, कुंभार, खाटी, कसाई पुढे आले. ढोल वाजवणारे म्हणून वाजंत्री, बाजगी, सनई, परैया असे वेगळे झाले. आता ह्या याच्यामध्येच आणखीन अशा जाती आहेत की ज्या एका राजाने दुसऱ्या राजाला हरवलं आणि त्यानं गुलाम बनवलं आणि त्यांना कमी लेखलं गेलं, त्यानं शूद्र केलं. मग तसे कोण आहेत, तर मेघ, मेहर, मेतर, महार, मोघिया, भोगेर. दुसरे मांग, मादिक, मातंग. बळूबाई, ढानके, डोम. नमशूद्र, पौंड राजा आपल्याला माहित आहे, कृष्णाशी ज्यांनी लढाई केली होती. राजवंशी, कोच, मैच, गारी. नाग, नायकडे, नायाडी. माल, माली, माळी. शबर, बाथुरी, बावरी. पुलेया, चिरुमा, परया, पळ, वलया. कोल, गोल, कोरी, कोकी, इजवा, येळवा, तिया. फयाचून, तुळजया, अशुभ राजा म्हणून एकच. चंड, मुंड, कंड, खोंड, गंड, गोंड. औराव, सांताळ.
म्हणजे अशा ह्या जमाती आहेत, जाती आहेत की ज्या कुठेतरी युद्धात हारल्या आणि त्या कनिष्ठांना हे केल्या. आता बुद्ध धर्माचं ज्या वेळेला पारिपत्य होत गेलं आपल्या देशामध्ये, त्यावेळेला ज्यांनी पुन्हा हिंदू धर्मामध्ये आले नाहीत त्यांना अस्पृश्य बनवलेलं आहे. किंवा ज्या वेळेला ब्राह्मण आपल्या याच्यातल्या ब्राह्मणांनी गोमांस खाणं बंद केलं, पण काही लोकांनी गोमांस खाणं चालू ठेवलं म्हणून त्यांना शूद्र बनवलं गेलं. आता विश्वामित्र वशिष्ठांचं असं सांगितलं जातं की वशिष्ठांनी एका मुलाला यज्ञात बळी देताना वाचवलं आणि त्याच्या 100 मुलांना सांगितलं की हा आपला भाऊ म्हणून आपण मान्य करा. तर त्याची पहिली 50 मुलं जी आहेत ती मान्य करत नाहीत, 50वा जो आहे आणि त्याच्यानंतरची पुढची मान्य करतात, म्हणून पहिले 50 आहेत त्यांना तो विश्वामित्र शूद्र व्हाल म्हणून शाप देतो. वशिष्ठ ऋषींचं पण असं सांगितलं जातं की तुम्ही व्यवस्थित साधना केली नाही किंवा स्वतःला डेव्हलप केलं नाही, तुम्ही शूद्र झाला. म्हणजे असं शूद्र 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 असं आपण प्रत्येकाला शूद्र बनवत गेलो. मग करमणुकीचे खेळ जे आपण म्हणतो की दरवेशी, ज्यांनी वाघ अस्वलांचा करमणुकीचा खेळ जो करतात त्यांना पण दरवेशी जात केलेली आहे. तिरमाल म्हणजे बैलांचा खेळ करणारे, कुचेवाल म्हणजे माकडांचा खेळ करणारे, फासेपारधी म्हणजे फास लावून हे करणारे, पक्ष्यांना प्राण्यांना पकडणारे, मदारी म्हणजे नाग धामण यांचा आणि नजरबंदीचा खेळ करणारे, गोपाल व कोल्हाटी शारीरिक कसरतीचा खेळ करणारे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या, आता पुजारींचं जर बघितलं तर शंकराचे पुजारी म्हणजे गुरव, देवीचे पुजारी म्हणजे भोपे, गोंधळी, भोते, आराधी, भैरवाचे ज्योतिबाचे पुजारी म्हटलं की भराडी, डवरी, गोसावी, खंडोबाचे पुजारी म्हटलं की वाघे. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जाती अशा ज्या निर्माण होत गेल्या, ह्या जातींना कुठंही शास्त्रीय आधार नव्हता. आणि म्हणून आंबेडकरांनी पण सांगितलं होतं की हे सगळं मानसिक आहे आणि आपल्या मानसिकतेतून ज्या वेळेला हे सगळं निघून जाईल त्यावेळेला खरी सामाजिक आणि धार्मिक विषमता संपेल. राजकीय विषमता आपल्या घटनेनुसार संपलेली आहे. आणि